श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे. मी ओमकार सावंत आज ठाण्याहून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलोय. तर आज आपल्यासोबत स्वामी भक्त सुनीता राजीव खांडवे ते आज आपल्याला नवीन अनुभव स्वामींचा सांगणार आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल स्वामींचा नवीन अनुभव तुम्ही आमच्या सोबत शेअर करा. नक्कीच. स्वामींचे अनुभव इतके आहेत की किती सांगावे. अच्छा. आपली ओंजळ छोटीशीच आहे त्याच्यामुळे आणि स्वामी म्हणजे सागर आहेत. त्या सागरातनं छोटीशी ओंजळ एखाद दोन अनुभव मात्र मी शेअर करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची. मी जे बोलते ते मी नाही बोलते, ते स्वामी माझ्याकडून बोलवून घेत आहेत. एक छोटासा अनुभव पहिले सांगते. अमेरिकेचा व्हिसा मिळणं फार कठीण आहे असं मी सगळ्यांकडनं ऐकलं होतं. माझ्या मुलीनी मला एक क्लास लावला होता आणि ती म्हणाली, आई तुला रोज तो क्लास अटेंड करावा लागेल. मी पण अगदी ऑनलाईन त्या क्लासमध्ये बसायची. ती मला प्रश्न विचारायची, मी उत्तरं द्यायची. तिने मला इतकं टेन्शन दिलं होतं की आंटी ये बहुत इम्पॉसिबल है, आपको वीजा मिलना बहुत इम्पॉसिबल है. एक तो आपके पास कैश बहुत कम है, मतलब फंड्स बहुत कम है, वो दिखाना सर्टन अमाउंट लागते. हाँ, सर्टन अमाउंट लागते. माझ्याकडे तेवढी अमाउंट नव्हती. ती म्हणाली कधीची गोष्ट आता जस्ट आत्ताची 2025 मधली. अच्छा, 25 मधली. कारण माझी मुलगी गेली US ला आणि ती मला म्हणाली, आई तुला यावंच लागेल. बरोबर. पण त्याच्यासाठी व्हिसा मिळणं पण ते पण अवघड आहे. अच्छा. तर आणि बाकीचे जे असतात ना पीअर ग्रुप आपले, अच्छा, विनाकारण सल्ले देणारे, त्यांनी पण मला सांगितलं, सुनीता फार अवघड आहे ग, मिळणार नाही व्हिसा. ओके. मी इथल्या आनंदनगरच्या स्वामींच्या मठात जाते. मी असं नवस वगैरे कधी मागत नाही. फक्त त्या दिवशी गेले आणि अन्नदान करून आले. स्वामींना म्हटलं, स्वामी आता माझी व्हिसाची अपॉइंटमेंट आहे, कधी येते माहित नाही, असं मी त्यांना बोलले. घरी आले तर मला मेसेज आलेला होता की उद्या तुमची व्हिसाची अपॉइंटमेंट आहे. अच्छा. गुरुवार आणि शुक्रवारी मला अपॉइंटमेंट मिळाली. गुरुवारी अन्नदान केलं, शुक्रवारी मला अपॉइंटमेंट मिळाली. माझी मुलगी जाम टेन्शन मध्ये, आई तू एकटी जाणार आहेस, तू कशी करशील? अगं म्हटलं काय हरकत आहे, मी करीन ग, तू नको एवढं टेन्शन घेऊ, माझ्याबरोबर स्वामी आहेत. ती म्हणजे आई पाठीशी नाही, सोबत आहेत. बरोबर. आणि मी सगळे एवढे डॉक्युमेंट सगळे गोळा केले, कुणी काय सांगितलं कुणी काय सांगितलं, काय नको म्हणून मी फक्त एकच दत्तमाला मंत्र म्हणून म्हणते मी. तो दत्तमाला मंत्राचा जप करत करत मी तिथे गेले. बरोबर. माझी अपॉइंटमेंट होती 9:30ची. मी तिथे पोहोचले 7:30 पावणे 8ला, कारण मी 6 वाजताच निघून गेले घरातनं. 9:30ची अपॉइंटमेंट होती, 6 वाजताच निघून गेले सगळं आवरून. आणि तिथे गेल्यानंतर मी सांगितलं की मी लवकर आली आहे. आंटी चले जाओ आप अंदर. अच्छा. मतलब मेरा अपॉइंटमेंट 9:30 का है. नहीं आप जाइए. सीनियर सिटीजन म्हणून मी आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर, आंटी जी आप कुछ मत करिए, आप सिर्फ बैठिए. अच्छा. आणि माझी मुलगी तिकडे जप करते स्वामींचा, आई होईल की नाही. अच्छा. आणि माझे सगळे मोबाईल वगैरे तिथे आपल्याला सबमिट करावं लागतं, आपल्याजवळ काहीच नसतं. बरोबर. जोपर्यंत आपलं सगळं होत नाही म्हणून प्रक्रिया जी असते त्यांची ती सगळी झाली माझी. मला त्यांनी फक्त 3 प्रश्न विचारले. काय? वाय आर यू गोइंग अलोन? आय सेड आय वॉन्ट टू मूव अलोन ओनली. आय डू नॉट वॉन्ट एनीबडीज इंटरफिअरन्स इन माय लाईफ. ओके, यू हॅव 3 daughters, नॉट अ सिंगल डॉटर इज अकंपनिंग यू. मी म्हटलं की दे आर बिझी इन देअर लाईफ, सो वाय शुड आय डिस्टर्ब देम. तिसरं म्हणाले, इफ यू विल गेट स्टक इन अमेरिका, व्हॉट वी विल डू? I said, I am not going to get stuck there. I have many ventures here, so I am going to come back here. I am not at all going to stay in America. I love India. I will be in India. Okay. आणि मग ती बाई म्हणाली, you chubby chicks, take your visa. आणि मला 5 मिनिटात व्हिसा मिळाला. माझी अपॉइंटमेंट 9:30ची होती, मी 9:30ला घरात होते. याला काय म्हणाल, याला काय म्हणाल? ही स्वामींची किमया.
हे स्वामी आपल्या सोबत असतात म्हणूनच घडू शकतं. दुसरा एक अनुभव सांगते. आता आम्ही कुरवपूरला गेलो होतो रिसेंटली, अच्छा. डिसेंबरमध्ये शेवटी. आणि पहिले आम्ही श्रीशैल्यमला गेलो. अच्छा. श्रीशैल्यमला प्रचंड गर्दी होती, पण स्वामी बरोबर आहेत आपल्या. बरोबर. आमचं अगदी छान व्यवस्थित दर्शन झालं, कुठेही आम्हाला अडथळा आला नाही. सिनियर सिटीजन म्हणून आमची लाईन वेगळी होती, त्यातून लेडीजची लाईन वेगळी होती. आम्ही समोर तिथे दर्शन घेऊन परत आलो. आता हैदराबादहून आम्हाला कुरवपूरला यायचं होतं. ट्रेननी आम्ही रायचूरला उतरलो. रायचूरहून कुरवपूरला जायचं आम्हाला. रिक्षावाले आवाच्या सवा मागत होते. एक रिक्षावाला दिसला माझ्या बहिणीच्या मिस्टरांना. ते म्हणले, बेटा हमको जाने का है कुरवपूर, चलो वहां तक छोड़ देता हूँ. कितने लोगे? कोणी सांगत होतं 1000, कोणी सांगत होतं 3000, कोणी काही. त्यांनी आम्हाला अक्षरशः 900 रुपयामध्ये तिथे नेऊन सोडलं. आणि म्हणला इथे तुम्हाला बोटीने जावं लागेल. आता इथपर्यंत त्यांनी सोडलं, तिथून आम्हाला बोटीने जायचं कुरवपूरला. तिथे गेल्यानंतर कुरवपूर खूप छोटंसं गाव आहे. अजून ते लोकांच्या दृष्टिक्षेपात आलं नाही किंवा तिथे कमर्शियलायझेशन झालेलं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही तिथे जा, शांतपणे तुम्हाला जी काय स्वामींची सेवा करायची ती करा आणि निघा. तिथे तुम्हाला फुल मिळत नाही, तिथे काहीच कमर्शियलायझेशनच नाही. छोटंसं गाव आहे. तिथे आम्ही सगळं केलं. आणि तिथे गेल्यानंतर पहिला प्रश्न कोणता येतो आपल्याला? वॉशरूमचा. बरोबर आहे. आम्ही बराच प्रवास केला होता त्या रिक्षातनं, डुगू हालत. बरोबर. आणि म्हटलं आता काय करावं. वॉशरूमला आपल्याला आता ही वाईट सवय खरं म्हणजे की कमोड शिवाय आपल्याला जमत नाही. म्हटलं आता काय करावं आपण. म्हटलं स्वामी तुम्ही इथपर्यंत बोलवलं, बघा किती यकश्चित आपली इच्छा असते. स्वामी इथपर्यंत बोलवलं पण कमोड नाही हो, कसं बसणार. काय मागून मागितलं स्वामींना तर कमोड. आपण कुणी धन मागतं, कुणी काय मागतं. मी काय मागितलं? स्वामी कमोड. त्यालाही स्वामींनी तथास्तु म्हटलं. पुढे आम्ही गेलो, पंचदेव पहाड म्हणून एक आहे. तिथे गेल्यानंतर कमोडच कमोड. 2-3 टॉयलेट मध्ये आम्ही गेलो, तिथे कमोड. म्हणजे स्वामी तुमची किती काळजी घेतात. आपण म्हणतो की डोळ्याच्या पापणीसारखी स्वामी आपली काळजी घेत असतात, सतत घेतात. इतके अनुभव येतात ना की प्रत्येक वेळेला प्रचिती येते की स्वामी आपल्या सोबत आहेत. मी आता इथे एकटी राहते पण मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही, कारण स्वामी घरात बसलेत माझ्या. मला कशाची भीती वाटेल. मध्यंतरी असा प्रसंग झाला की 1:30-2 वाजता माझा दरवाजा वाजवला कोणी. एकदा नाही 3दा बेल वाजवली, पण मी नाही घाबरले. का घाबरायचंय? कोण येऊ शकतं माझ्या घरामध्ये स्वामी असताना. पण मी खिडकीतनं वॉचमनला आवाज देऊन तो प्रकरण मिटवलं. पण सांगायचा मुद्दा हा की स्वामी घरात असताना तुम्हाला घाबरायची गरज नाही. स्वामी सतत तुमच्या बरोबर. अजून एक छोटासा अनुभव सांगते. माझ्या मुली लहान होत्या. त्यांना मी घेऊन, आम्ही त्यावेळेला रोह्यात राहत होतो कोकणामध्ये. रोह्याहून मी त्यांना चिपळूणला घेऊन चालले होते ट्रेननी. किती सालाची गोष्ट ही साधारण आहे 1997-98 मधली गोष्ट आहे. मी मुलींना घेऊन चालले होते ट्रेननी आणि माझ्याबरोबर बरं इतका शहाणपणा की अजून शेजारच्यांना पण बरोबर घेऊन चालले. आपल्या मुली स्वतः आणि शेजारची बाई आणि तिच्या 2 मुली, एवढ्या सगळ्यांना घेऊन आपलं चालली चिपळूणला फिरायला. ट्रेन, माझे वडील कोकण रेल्वेत असल्यामुळे काही तिकीट वगैरे पडत नव्हतं. चालली घेऊन त्यांना. मग तिथे वीर म्हणून स्टेशन येतं, तिथे 20 मिनिटं ट्रेन थांबते. मग तिथे मी पोरीना म्हटलं थांब जरा, माझ्या वडिलांनी लावलेले काही तिथे लोक होते, म्हटलं त्यांच्याकडे पटकन चहा पिऊन मी आले. म्हणून मी गेले, चहा पिला, तिथे वॉशरूमला गेले आणि आले. येऊन बघते तर प्लॅटफॉर्मवर सामसूम, एकही चिटपाखरू प्लॅटफॉर्मवर नाही, गाडीचे दरवाजे बंद. म्हटलं अरे बापरे काय झालं. बघते तर काही लोक असे विवळत पडलेले. तिथे मधमाशाच्या पोळं होतं मोठं, त्याला कोणीतरी दगड मारला होता आणि मधमाशा प्रचंड प्रमाणामध्ये, म्हणजे आपण चहाच्या बरणीतनं चहा होतो की नाही तसे कसे ग्रॅन्युल्स दिसतील, सेम तशा माशा पूर्ण प्लॅटफॉर्मवर होत्या. बापरे. आणि माझ्याबरोबर तो होता मधुकर बाबाजी कदम. तो मला म्हणाला की काही मी नाही येत तुला सोडायला, जा तुझी तू, नाही तर तू थांब पुढच्या गाडीने जा. म्हटलं अरे माझी छोट्या पोरी आहेत गाडीमध्ये, मी कशी जाऊ.
मी शेवटच्या डब्याचे देव घेऊते. हा. तर तो म्हणला जा तू गार्डमनच्या गार्ड आहे तिथे बस. हा. मी गेले खरी तिथे बसायला, त्याला दरवाजा उघडायला लावला, तो उघडतच नव्हता. विनंती केली उघड बाबा, उघडला त्यांनी दरवाजा. मी आतमध्ये गेले पण मला भीती वाटायला लागली, तेव्हा मी बरीच यंग होते. बरोबर आहे. हा. म्हटलं यांनी आपल्याला भर रस्त्यात काय केलं तर आपण काहीच करू शकणार नाही. बापरे. जे हो, मन चिंती ते वैरी ना चिंती. हा. मग तरी मी तिथनं उतरले. हम्म. साडी नेसत होते त्यावेळेला मी, आता ड्रेस अच्छा. घालते. डोक्यावर पदर घेतला, हा. ओम नमः शिवाय जोरात म्हटलं, हा. आणि जी धावत सुटले. म्हणजे मी त्या दिवशी जर का एखाद्या रेसमध्ये भाग घेतला असता, शेवटच्या डब्यापासून पहिल्या डब्यापर्यंत मी धावत गेले, एकही माशी माझ्याजवळ फिरकली नाही. वा. कॅन यू इमॅजिन दिस? अखंड प्लॅटफॉर्मवर माशा होत्या. बापरे. मला एक तरी, आणि ट्रेन मधल्या लोकांना मी जेव्हा डब्यात घुसले, माझ्या मुलीच्या डब्यात होत्या, मी शेवटच्या डब्यात, 18 बरोबर. डब्याची गाडी असते. 18 डब्याची गाडी. मी पहिल्या डब्यामध्ये कशी पोहोचले ते फक्त स्वामीच जाणू शकतात. विश्वास तुमचा. विश्वास. आणि त्यांच्याशिवाय कोणीच नाही ना आपल्याला तारणार. खरी गोष्ट आहे. आणि त्यांच्यावर विश्वास टाकला की ते योगक्षेमम वहाम्यहम, ते आपला योगक्षेम चालवतात. खरी गोष्ट आहे. श्री सद्गुरुनाथ स्वामी महाराज की जय. जय. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, खरंच खूप सुंदर अनुभव होता ताईंचा, आणि काय बोलू, काही शब्दच नाही. कमी तिथे स्वामी, आणि स्वामी तिथे काय कमी. नुसतीच भक्ती नाही तर भक्तीवरती असलेला विश्वास देखील दांडगा असावा. महाराज खरंच खूप आपलं योगक्षेम, संसार, सगळ्या गोष्टी ते सांभाळत असतात. त्यांना फक्त भक्ती पाहिजे आणि भक्तीमध्ये असलेला विश्वास. तर मित्रांनो, तुम्हाला देखील अनुभव आला असेल तर नक्कीच माझ्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही शेअर करा. पाली, जिल्हा रायगड, बल्लारेश्वर पाली, जिल्हा रायगड, तिथे आपण स्वामींचा मठ बांधण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्या सेवेसाठी देखील तुम्हाला जर काही सेवा करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मला. नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.